सुवर्ण मठपती फ्रॉम सोलापूर. आम्ही तरी 15 तारखेला इथं आलो, पण आम्हाला इथे येण्याच्या अगोदरच कॉम्प्लिकेशन सुरू झाल्यासारखं झाले. आमच्या बॅगा ज्या आहेत श्रीनगरच्या एअरपोर्टवरती आल्याच नाहीत. आम्ही चक्क हात हलवत इथं आलो आणि आम्हाला पहिल्यांदा भेटला तो सोहेलच भेटला. आणि तो जो आम्हाला रूम दिला होता त्या रूममध्ये टीव्ही, पाणी, लाईट, अक्षरशः चावी सुद्धा नव्हती. तर त्यांनी सगळी सोय अगदी 1-3 तासाच्या आत आम्हाला सगळ्या सोयी करून दिल्या सोहेलनी. आणि मला चढायला फार त्रास होतो पायाला. त्यांनी मला 8 दिवसामध्ये चढायला, उतरायला किंवा कोणतीही गोष्ट आणून देणे सांगणे ही गोष्ट इथं सोहेलनी केली. आणि दुसरा माझा सादिक म्हणून एक ड्रायव्हर आहे आमचा, तो पण आम्हाला म्हणजे अगदी व्यवस्थित सगळ्या गोष्टी दाखवणे. इथल्या श्रीनगरमधले आम्हाला स्पॉट अगदी आम्हाला माहीत नव्हते, प्रत्येक स्पॉट तो थांबून आम्हाला हे स्पॉट हे आहे सगळी माहिती दिली. आणि तिथंही तो सुद्धा मला उतरायला चढायला माझ्या मुलासारखं मला तिथं मदत करत होता. आणि तो इथं तुम्ही जाऊ नका, इथे चढू नका, इथे उतरू नका किंवा इथेच थांबा, त्याला तिथे जे जे कॉम्प्लिकेशन वाटत होते तिथं त्या ठिकाणी तो तिथे मला जाऊ दिलेला नाहीये. आणि तो व्यवस्थित आम्हाला इथं पोहोचवत होता. आणि तिसरा उमर म्हणून जो आमचा कार ड्रायव्हर होता तो काल, तो मात्र आम्हाला इतकं सुंदर म्हणजे आम्हाला कल्पनाही नाही एवढं छान तो आम्हाला हेल्प केला. कारण चंदनवारीला आम्ही खाली उतरून जाणार होतो, आम्हाला जाऊ दिलेला नाहीये तो. आणि जिथं चंदनवारी दिसते तिथं तो आम्हाला थांबवला आणि फोटोग्राफी इथे काढा तुमची छान दिसते असं तो आम्हाला सांगितला. आणि आम्ही तिथे फोटो काढले आणि ते करून आम्ही बेताबवाडीला व्हॅलीला आलो. आणि तिथे आम्हाला हे समजलं तेव्हा तो आम्हाला खाली उतरू सुद्धा न देता आम्हाला सगळ्यांना कलेक्ट केलं आणि गाडीत घातला. आणि तो मी तरी रडूच लागले. त्यावेळेस मला वाईट वाटलं, कारण माझ्याही सुनेचा मला त्यावेळेस फोन आला आणि तिथं पळापळी सुरू, ते वातावरण बघून आम्हाला थोडंसं भीती वाटली तिथं. त्यामुळं तो म्हणाला तुम्ही अजिबात घाबरू नका, माझं घर जवळ आहे आणि घरही मोठं आहे. आपण जेवढे गाडीमध्ये आहोत माणसं त्या सगळ्यांना मी घरी नेऊन ठेवून तुम्हाला उद्या काय परवापर्यंत पण ठेवून मी तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवू शकतो. त्यामुळे मला तरी 3 मुलांचा अनुभव माझ्या मुलांसारखा आलेला आहे. त्यामुळे मला छान अनुभव आलेला आहे.